इजा उठ. मी तुला ह्याच्यासाठी बोलवलं इथं. हे बघ, आजपासून तुम्हाला फोन करायचं नाही आणि मला भेटायला बी यायचं नाही. हे बघ, लग्नाच्या आधी जे होतं ते होतं, झालं गेलं संपलं आता. बस मला काहीच ऐकायचं नाही आता. अगं झालंय का पण झालंय काय हे ते काहीच विचारू नको मला. अरे माझ्या मालकाला सासऱ्याला कळलं तर मोठी भानगड होईल माहितीये का. तुझ्या मालकाला कळू दे या सासऱ्याला कळू दे, मी फोन पण करणार आणि भेटायला पण येणार तुला. प्रीतीचं झुळझुळ पाणी, चांदणी तू माझी राणी, प्रेमाच्या सर्वांगी गेले मी वाहुनी. प्रीतीचं चांदणे, तू इकडे कुठं का? होतं एक कामाचं, गेलते मी. काम होतं गेलते? अगं पण इथं कुणाची तुझी ओळख नाही, पाळख नाही, आणि कुणाला भेटाय गेलती का? का तुरीतला ससा माराय गेलती? तुम्ही काय एवढं माझ्या पंचायती करताय? एवढ्या का पंचायती करताय? अगं पंचायती करणं माझं काम आहे. अगं आसरा दिलाय तुम्हाला. काय आसरा? अन्नरात आहे तुमचा. काय एवढा बी अधिकार नाही का माझा? तुम्हाला काय करायचं, मी कुठं का जाईना? अगं चालणे, तसं नाही. तू कुठं का जायना, कुठं जाती, कुठं येते, कुणा संग बोलती, त्याच्याशी काय घेणं देणं आहे ग मला. मला फक्त कामाशी मतलब ग. वा ग चालणे वा. म्हणजे इरजान मी घालायचं आणि दही दुसऱ्यानं खाऊन जायचं वय. दौलतराव म्हणतात या देहाला. तू किती बी प्रयत्न कर, तुझी डाळ शिजू देणार नाही दौलतराव.